आज नरक चतुर्दशीची पुराणामध्ये खूपच गोड एक कथा आलेली आहे। ती म्हणजे अशी की आजच्या दिवशी नरकासुर नावाचा दैत्याचा वध किंवा त्याला भौमासुर सुद्धा म्हटलं जायचं। आजच्या दिवशी त्याचा वध एका भारतीय स्त्रीने केला होता। तिचं नाव म्हणजे सत्यभामा। अनेक विश्वातील सौंदर्यवती स्त्रियांना त्याने आपल्या जनानखान्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं आणि अशा काळामध्ये त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी माता सत्यभामाने भगवंताला प्रतिज्ञा केली की भगवंता मी त्या नरकासुराचा वध करणार आहे। बघा, एक काळ असा आहे भारतामध्ये की फक्त स्त्रियांना चूल आणि मूल घरामध्ये फक्त ठेवलं जायचं, पण 5000 वर्षापूर्वी भगवंताला स्वतः सत्यभामे मातेने म्हणावं की मी एका राक्षसाचा वध करणार आहे। हा स्त्रियांचा खूप मोठा विजय आहे बघा। आणि त्या दिवशी भगवंताच्या साह्याने म्हणजे आजच्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवंताच्या साह्याने सत्यभामा मातेने नरकासुर नावाच्या दैत्याचा वध केला आणि वध केल्याच्या नंतर त्या नरकासुराने त्याच्या जनानखान्यामध्ये ज्या 16,000 स्त्रियांना बंदिस्त करून ठेवलं होतं, त्या स्त्रिया बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की भगवंता आम्ही एवढे दिवस या असणाऱ्या त्याच्या बंदीखान्यामध्ये राहिलोत, मग आमचा आता कोण स्वीकार करणार? भगवंताने सांगितलं काळजी करू नका, ज्याला या जगामध्ये कोणी नाही ना त्याला मी आहे। भगवंताचं एकदा चिंतन नामस्मरण केलं की भगवंत त्याचा स्वीकार करतो। आजचा दिवस हा फारच गोड दिवस आहे। आपण सर्वांना दीपावलीच्या आणि नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण।